चैतन्य संदीप कोते यांची नुकतीच भारतीय नौदलात निवड झाली आहे। त्यांच्या या यशामुळे संपूर्ण आत्मामालिक संकुलात आनंदाचं वातावरण आहे। चैतन्य कोते यांचं माध्यमिक शिक्षण शिर्डी येथे झालं, तर 11वी-12वीसाठी त्यांनी आत्मामालिक NDA अकॅडमी कोकमठाण येथे प्रवेश घेतला। आत्मामालिक ज्युनियर कॉलेजमध्ये आपलं शिक्षण पूर्ण करून कठोर परिश्रम, चिकाटी आणि स्वप्नपूर्तीची तीव्र इच्छा या जोरावर त्यांनी प्रतिष्ठित निवड मिळवली आहे। त्यांच्या निवडीमुळे नव्या पिढीला, संकुलातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल, असं संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी सांगितलं आहे। त्यांच्या कुटुंबियांनीही या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना सांगितलं की चैतन्य संदीप कोते यांची मेहनत, त्यांचं समर्पण याचंच हे फलित आहे। आत्मामालिकमध्ये करून घेतलेली तयारी आणि मिळालेलं मार्गदर्शन याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो। भारतीय नौदलात अधिकारी होणं ही केवळ गौरवाची बाब नसून देशसेवेसाठी एक मोठं पाऊल आहे। चैतन्य संदीप कोते यांचं स्थानिक पातळीवर सर्वत्र अभिनंदन होत आहे। चैतन्य संदीप कोते यांना आत्मामालिक NDA अकॅडमीचं मार्गदर्शन 11वी-12वीला लाभलं। तसेच आत्ता सध्या भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचे व्यवस्थापक साईनाथजी वरपे सर, चेतन गिरमे सर, सुधीर नाकाडे सर, हेमाकांत पाटील सर, प्रवीण पाटारे सर, अजय खरात सर, किरण जपे सर यांचं मार्गदर्शन लाभलं आहे। केंद्रातील बॅच नंबर 1चा विद्यार्थी कुमार चैतन्य कोते यांची भारतीय नौदलामध्ये निवड ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे। तर या यशाबद्दल परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब, शैक्षणिक व्यवस्थापक सुधाकरजी मलिक सर, वसतिगृह व्यवस्थापक निवृत्त सैन्य अधिकारी साईनाथजी वरपे सर, पटेल माई मॅडम, प्राचार्य आणि सर्व शिक्षक वृंद यांनी खूप खूप अभिनंदन केलं आहे। पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकमठाण।